हाय 31 जैन से लेकर 4 फरवरी तक हमने सातारा के नक्षत्र एग्जीबिशन में स्टॉल लगाया था। कुंदा, करदंड, धारवाड़ पेड़ा ऐसा कर्नाटका के फेमस मिठाई हम बेच रहे थे। कुंदा ये बेळगाव की स्पेशलिटी है जो खवा और दूध से बनाया जाता है। करदंड गोकाक की स्पेशलिटी होती है जो ड्राई फ्रूट से और गुड़ से बनाया जाता है। ये हेल्दी के साथ साथ टेस्टी भी होता है। और धारवाड़ का पेड़ा जाहिर सी बात है धारवाड़ की स्पेशलिटी होती है। पीछे लगाए हुए फ्लेक्स मैंने खुद बनाए थे। मार्केटिंग के लिए भी कुछ दिन पहले मैंने मेरे फ़ोटोज़ निकाले थे स्वीट्स के साथ। 3 चीज़ें मैं बेच रही हूँ जो है धारवाड़ पेड़ा, करदंड और कुंदा। ये स्टॉल हमने 5 दिनों के लिए लगाया था। ये मेरा पहला बिजनेस था इसलिए मैं बहुत एक्साइटेड थी। हर दिन हम नया स्टॉक धारवाड़, गोकाक और बेळगाव से ऑर्डर करते थे और ऐसे करके हम बेचते थे। कस्टमर्स को कन्विंस करना, उनके साथ बात करना, उनको बताना कि क्या क्या स्पेशलिटी है, उसमें मुझे बहुत मज़ा आता था। जनरली मैं स्टॉल में सुबह 11 बजे जाती थी और घर पे फिर 9 या 10 बज जाते थे आते। बिज़नेस के लिए सबसे बड़ी चीज़ होती है पेशेंस। कभी कभी ऐसा होता है बहुत बड़ा लॉट आता है और कभी कभी हम ऐसे ही बैठे होते हैं। धैर्य रखना है, कैसे कन्विंस करना है, क्या क्या बताना है। 150 रुपीज़ में हम पाव किलो कुंदा बेच रहे थे और 200 रुपीज़ में हम पाव किलो करदंड और पेड़ा बेच रहे थे। बेळगाव से सातारा का सफ़र मैंने ट्रेन से किया था और पहले दिन का फ्रेश स्टॉक मैं लेके ही आई थी। उसके बाद का जो स्टॉक था वो हर दिन हमने मंगाया था। आणि बेळगावचा कुंदा आपला फेमसच आहे. मी बेळगावचीच आहे. मी तिथून फ्रेश घेऊन धारवाड़ पेड़ा ये तो अच्छा है, मला माहिती अर्धा घ्या की सर. नाही बस हे कितीला आहे? 5 किलो आहे का? हां, पाव किलो. बरोबर आहे ना? हे 200 ला. कुंड्यात वेगवेगळ्या असेल चुलीवर बनवला जातो आणि तो टेस्टी स्पेशालिटी आहे बेळगावचा कुंदा जो आहे. हा धारवाडचा पेढा जो आहे तो चुलीवर बनवला जातो म्हणून त्याचा एक स्पेशल टेस्ट आणि म्हणजे तोंडात टाकला की लगेच मिळून. आणि हा गोकाकचा जो करदंड आहे हा गुळापासून बनला जातो आणि सगळे ड्रायफ्रूट्स आहेत. स्वीट पण आहे आणि हा स्पेशल कुंदा आहे. हा इथे कुठे मिळत नाही, महाराष्ट्रामध्ये असं काही मिळत नाही. हा 150 रुपयाला आणि गोकाकचा करदंड 200 रुपयाला. आणि तो पण 200 रुपये. फ्रेश आहे बेळगाववरती बनवला जातो जसं इसेन्स आणि टेस्ट. आणि हा जो पेढा आहे 200 रुपयाला आहे. कुंडात घातला की विरघळून दिसतात. पेढा आहे बेळगावचा आपला कुंदा आहे. कुंदा पण घ्या की आपल्या महाराष्ट्रात मिळत नाही का काय धारवाड पेढा. अहो सर हा प्रसिद्ध आहे पण आपण वेगळा वेगळा केला पाहिजे ना. चुलीवर बनलेला आहे. सेम आम्ही जेव्हा रेट होतो तो इथे बस येण्या जाण्याचा खर्च ऍड केला.
तुम्ही टेस्ट करा. तर तुम्ही घेणार ना विरघळून जाणार. कर्दंड आमचे संपले. आमच्याकडे फुलं आहे. पण आता हे पण केलं पाहिजे जे ओरिजिनल आहे. कधी कधी आपण खाल्लं पाहिजे. बेळगावचा कुंदा आहे. बेळगावची स्पेशालिटी आहे. उपासाला चालतं. कर्दंड आज संपलंय. पहिला भाव आणि हा 300 बनलेला जातो आणि साजूक खूप असा बनलाय असा दिसतो. सगळे त्याच्यामध्ये ड्राय स्पेशालिटी आहे. 150 ला मी एवढं अफोर्ड करू शकत नाही. मला जर तुम्ही अर्धा